नमस्कार शेतकरी मित्रांनो, आगामी खरीप हंगाम आणि पावसाळ्यापूर्वी राज्यातील अन्नदाता शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी, आनंददायी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या शेतकरी कर्जमाफीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, त्या कर्जमाफीच्या प्रक्रियेने आता अंतिम वेग घेतला आहे. राज्याच्या सहकार विभागाने राज्य सरकारला कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण आणि सविस्तर यादी सोपवली आहे. याचा अर्थ मित्रांनो, आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे. मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कर्जमाफीच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल. तर ही कर्जमाफी नक्की कोणाला मिळेल, नियमितपणे कर्ज फेडणाऱ्यांचे काय होणार आणि हे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होतील, याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी पाहूया की थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी काय निर्णय आहे. या संभाव्य निर्णयामुळे राज्यातील सुमारे 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना थेट मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांवर 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत पीक कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच तुमचा सातबारा आता पूर्णपणे कोरा होईल. मित्रांनो, जेव्हा जेव्हा कर्जमाफी होते तेव्हा नियमितपणे कर्ज फेडणारे शेतकरी नाराज होतात की आम्ही प्रामाणिकपणे पैसे भरले तर आमचा काय फायदा. पण यावेळी सरकारने वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही गांभीर्याने विचार केला आहे. जे शेतकरी वेळेवर आपल्या कर्जाची परतफेड करत आहेत, त्यांना सरकारकडून 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. ही कर्जमाफी पूर्णपणे पारदर्शक असावी आणि कोणताही बोगस व्यक्ती यात सामील होऊ नये, यासाठी माजी मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने आपला अहवाल सरकारला सोपवला आहे. सहकार विभागाने बँकांकडून शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, त्यांच्या बँक खात्याचा तपशील, जमिनीच्या नोंदी आणि मोबाईल नंबरसह एकूण 54 वेगवेगळ्या मानकांवर माहिती गोळा केली आहे. लक्षात घ्या, यामध्ये 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीतील सर्व कर्जदारांचा डेटा सरकारकडे पोहोचला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावेळी कर्जमाफीसाठी तुम्हाला बँकांच्या चक्रा मारण्याची किंवा फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची अजिबात गरज पडणार नाही. सरकारकडून मंत्रिमंडळात मंजुरी मिळताच कर्जमाफीची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाईल. पेरणीपूर्वी म्हणजेच 30 जूनपूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हावी, जेणेकरून पावसाळ्यात शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी पैशांची अडचण येऊ नये, असे सरकारचे लक्ष्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यापूर्वी मिळणाऱ्या या मोठ्या दिलाशामुळे आपली ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतीला निश्चितच मोठा आधार मिळेल. मित्रांनो, तुम्ही थकीत कर्जदार आहात की नियमितपणे कर्ज भरणारे? तुमच्यावर किती कर्ज आहे हे खाली कॉमेंट करून नक्की सांगा. कर्जमाफीची ही अत्यंत आनंददायी बातमी आपल्या गावातील सर्व शेतकरी मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये शेअर करून नक्की पोहोचवा. आणि अशाच नवीन, खऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या शेतीशी संबंधित अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा. धन्यवाद.